मम्मीने आंघोळच केलं नाही आज. नको आव दे. वैताग आला मला आज आंघोळ करायचा. कंटाळा आला. नको करू ना. वैताग आला यार. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच कामाला आपापल्या. मी आत्ताच उठलोय. मी हाफ फ्रेश होऊन म्हणजे ब्रश वगैरे करून आता नाश्ता करायला बसलोय. हे बघा, बीन्सची भाजी आणि चपाती. तर फटाफट खाऊन घेऊ आणि सोबत डोरेमॉन. नाश्ता करून झालाय माझा आणि घरात एवढं बोर होतंय मला, एवढं बोर होतोय ना भाई, की मन पण करत नाही की आंघोळ वगैरे करू. बट आता राहू दे, आंघोळ नाही का रात्रीच करतो जर मनात आलं तर. नाही तर राहू दे, आज एक दिवस नाही आंघोळ केली तर काय फरक पडतोय. जरा परत झोपतो, लयच वैताग आलाय. मम्मा आली. मी पण आत्ताच झोपून उठलोय. मग नाही नाही घाला. कढी फ्रीज मध्ये ठेवली. चला झाडांना पाणी तरी घालू. सरक सरक माम सरक. टिक 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 टिक. नाही, आंघोळ नाही गेली. असंच कंटाळा आला, मन नाही आंघोळ करायचं आज. आणि चालतं ना, आंघोळ नाही गेले तर काय आलं. उठ ना. सर बाजूला 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 बाजूला. मी आता चाय प्यायला बसलोय. चाय पिओ बिस्किट खाओ, चाय पिओ बिस्किट खाओ. हे बघा, तुला बिस्किट पाहिजे मम्मा? किती पाहिजे? 4 दे. हे घे, 4च घे. सोबत कोरी चाय. आता हे पूर्ण माझं. मी आज आंघोळ नाही केली म्हणून मम्मी पूजा करते बघा. मम्मी काय बनवते आज? पालक पनीर बनवते आणि भात बनवते, मसाला वाटते. बाकरीला टाइम भेटला तरच बाकरी भाजणार, नाही तर भात डाळ बनवते. भात आणि पालक आता कंटाळा आलाय. चल मम्मीने आंघोळच केलं नाही आज. जा कर जा. नको आव दे. वैताग आला मला आज आंघोळ करायचा. कंटाळा आला. नको करू ना. किती मजबूरी जाते काम करताना. जा वैताग आला यार. आता मी गहू पण आणायचं, जाऊन आणशील उद्या. कुणाकडून? सुमा आत्याकडे गहू ठेवले आपले. नाही, तिने आणले, त्याला नकोच आहे. हा, जा. चला बाबा, जरा बाहेर फिरून येऊया. मग मी जरा बाहेर चाललोय. तू दरच करायला जाता बाबा, दरच कुठे जातो ह्यो? फिरून येतो बाहेर. कशाला आते? कशाला? घरी बसून काय करू? बस तू बस. नाही रे, आलो जरा. टी बारा शर्ट 1 वाजते तुला. मग लागणारच ना. कशाला जातो मग? या जायला टाइम लागतोच ना. तर ट्रेनने जाणार, माझी स्वतःची गाडी थोडी आहे. टी शर्ट चेंज करून जातो.
गोवा टाकायला जा. हम्म. तेच मी दिला दुसरा. टी शर्ट कुठलं घालू? मी शर्ट चेंज केलंय कारण असं तेच काल पण तेच टी शर्ट घातलं होतं, आता पण तेच घालून गेलं तर लोकांना वाटेल मी आंघोळच केली नाही, म्हणून टी शर्ट चेंज केले. आता शर्ट घातलंय. मा मी चाललो, चल बाय बाय. मग काय झालं आंघोळ नाही केली तर? अरे आंघोळ नाही केली तरी आपल्या चेहऱ्यावरून वाटतं की भाय आंघोळ केली त्या पोराने, है ना? चल बाय. आता मी आलोय वाशीला माझ्या परम मित्राला भेटायला, सिद्धांतला, कारण तो आत्ताच ऑफिसवरून सुटलाय. मला बोलला भेट, तर मी बोललो ठीक आहे भेट. मला पण घरी बसून कंटाळा आला होता, तर माझा वेट करतो तिकडं कधीचा तो. तिकडेच चाललोय आता. ते बघा तो चोरासारखा दिसतोय ना, तोच माझा मित्र आहे. ते बघा, ते बघा तो पळतोय ना चोरासारखा, तोच माझा मित्र आहे. हे चोरा थांब. ते बघा तो पुढचा. हे चोरा इकडे बघ चोरा. असू दे ना आता, बास ना, किती वेळा आता ते. मगातपासून लपत होता का माहिती का? जेवढा ना एक व्यक्ती आपल्या आयटमसोबत डेटवरती नाही गेलाय ना, तेवढा मी ह्याच्यासोबत डेटवरती जातोय माहिती का? मग आता काय करायचं, हाय आता एवढा. ही परिस्थिती आली आहे माझ्यावरती. परिस्थिती म्हणजे काय आता? नाही रे, मस्ती करतोय. टाइम स्पेंड करू, थोडं बसू, बोलू, आणि त्याच्यानंतर त्याला पण लेट होतंय घरी जायला. तो माझ्यासाठी वेळ काढून आलाय. माझा मित्र सिद्धांत गेला त्याच्या घरी ट्रेन पकडून. मी पण ट्रेन पकडून आलोय पनवेलला. आता चाललोय माझ्या घरी. थोडंफार बोलणं वगैरे झालं. त्यांनी थोडं त्याचं दुःख सांगितलं, मी माझं थोडं दुःख सांगितलं लाईफबद्दल. थोडं टाईम स्पेंड केलं, बरं वाटलं. आता घरीच चाललो आहे. घरी जाऊन आता जेवतो. जेवायला काय मी सांगितलं होतं ऑलरेडी, पालक पनीर आहे का नाही माहिती नाही, पण पालक बनवणार आहे मम्मी असं बोलली होती. आणि ॲज वेल एज भात. मग तेच खाऊन व्लॉग एडिटिंगला बसायचं आहे. तर घरी सगळे झोपलेले असतील म्हणून आपण ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. आपलं छोटंसं चॅनल आहे, खूप मोठं करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.